राज्यातील बोगस मतदार यादीवरून विरोधक आक्रमक. संजय राऊतांकडून 1 नोव्हेंबरला मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य मोर्चाची घोषणा. निवडणूक आयोगालाही कळले, घोळ झाला. आता आयोग थातूरमातूर उत्तर देते. बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य. सत्तेत असलेले नेते जर मोर्चात सहभागी झाले तर त्यांना कोणाची नाही. खरं तर महाराष्ट्रात लोकशाहीबद्दल आस्था आहे, त्यांनी मोर्चात सहभागी व्हावा. जयंत पाटील यांचं वक्तव्य. तब्बल 24 वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात. बाळा नांदगावकरांचा शिवसेना भवनात जाण्यापूर्वी त्या ठिकाणी असलेल्या पहिल्या पायरीला हाताने स्पर्श करत नमस्कार. जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी शिवसैनिकांकडून आपुलकीने चौकशी केली. निवडणूक आयोगाने हात झटकलेत. घोळयुक्त यादी आहे, चुका त्यामध्ये आहेत. सचिन सावंत यांचं वक्तव्य. विरोधकांचा रडीचा डाव, नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न. महाविकास आघाडी खासदारांनी राजीनामा देऊन टीका करावी. दरेकरांचा विरोधकांवर हल्लाबोल. उपमुख्यमंत्री अजित पवार शिवाजी कर्डिलेंच्या निवासस्थानी. कर्डिले कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. आमदार संग्राम जगतापही कर्डिलेंच्या निवासस्थानी दाखल. परभणीत शिवसेनेत नाराजी नाट्य. महानगर अध्यक्ष निवडीवरून शिवसेनेच्या एका गटाकडून नाराजी. नाराज शिवसैनिकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न. कामात पारदर्शकता ठेवा, कोणत्याही घटकाला नाराज करू नका. राजकारणात नव्याने येणाऱ्या पुढाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सल्ला. मुरलीधर मोहोळ यांच्या टीकेला राजू शेट्टी यांचं प्रत्युत्तर. मुरलीधर अण्णांनी त्यांच्या राजकीय वस्तादांना विचारावे, मी कोणती आणि कशी कुस्ती खेळतो. राजू शेट्टी यांची मोहोळ यांच्यावर टीका. माझ्या भाषणाचा दुरुपयोग केला गेला. आमदार विलास भुमरेंचं स्पष्टीकरण. राज ठाकरे माझ्या भाषणाचा दुरुपयोग करतात. विलास भुमरेंचं वक्तव्य. नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना ई रिक्षाचं वाटप. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी ई रिक्षा वाटपाचा कार्यक्रम. मंत्री उदय सामंतांचा मित्रपक्षातील नेत्यांना इशारा. आपल्याला महायुती म्हणून लढायचंय. कुणाला खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू. उदय सामंतांचा मित्रपक्षातील नेत्यांना खोचक इशारा. नवी मुंबईत भूमिपुत्र पुन्हा एकदा आक्रमक. दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आशयाचे बॅनर. नवी मुंबईत प्रत्येक ठिकाणी लावण्यात आले बॅनर. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साक्रीत काँग्रेसला मोठा धक्का. माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत. मेधा कुलकर्णींकडून शनिवार वाड्यातील व्हिडिओ ट्विट. शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडिओ नेमका कधीचा याबद्दल अस्पष्टता. डोंबिवलीत ठाकरे युतीची रोषणाई. मनसेच्या दीपोत्सवाचं ठाकरे जिल्हा अध्यक्षांकडून उद्घाटन. हम साथ साथ हेचा संदेश देत रोडवर राजकीय रोषणाई. एकदा जमीन हातातून गेली की परत मिळणार नाही, त्यासाठीच ही सगळी रचना आहे. महाराष्ट्रातील मतदारांनी सतर्क राहावे. राज ठाकरेंचा मराठी माणसांना आवाहन. मतदान यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत सर्व राजकीय पक्षांच्या शंका दूर होत नाही. तोपर्यंत या राज्यात निवडणुका घेऊनच दाखवा. राज ठाकरेंचं सरकारला आव्हान. अदानी अंबानी गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल तेव्हा ते तुम्हालाही बघणार नाहीत. शहरे अदानी अंबानीला आंदण म्हणून देण्याचा प्लॅन. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन. अकोल्यातील पारस गावातील या मंदिराची प्रति तुळजापूर म्हणून ओळख. धाराशिवच्या परंडा नगर परिषदेत बोगस मतदारांच्या नोंदणीचा संशय. बोगस मतदार चौकशीची मागणी. उत्तर प्रदेशातून आलेल्या 5 मजुरांचा समावेश असल्याचाही आरोप. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत. मात्र राज ठाकरेंना भेटून मंत्री उदय सामंत हे जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्यासाठी भेटतात, असा आरोप ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. बीडमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एमआयएमचा स्वबळाचा नारा. जिल्ह्यातील कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय. अकबर ओबीसींनी आखून दिलेल्या सूचनांनुसारच रणनीती आखणार. पदाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण.
अंबरनाथ शहरातील शिंदेंच्या शिवसेनेतील 2 गटात बॅनर युद्ध. धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहाचं लोकार्पणावेळी लागले बॅनर्स. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं पदाधिकारी जाहीर केलेले आहेत. पंढरपूर शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांची निवड. रत्नागिरी शहरातील दुरावस्थेवरून शिवसेना उपनेते बाळा मानेंनी घेतली पत्रकार परिषद. शहरातील खड्ड्याला उदय सामंत जबाबदार असल्याचा मानेंचा आरोप. नहाराचे अर्पूण काम तातडीनं पूर्ण करा, नाना पटोलेंच्या अधिकाऱ्यांना सूचना. भंडाऱ्यात नहाराच्या अपूर्ण कामामुळे शेतकरी वंचित राहत असल्याची तक्रारी आमदार नाना पटोले यांच्यापुढे मांडल्या होत्या. मी विकासाच्या आड येणारा माणूस नाही, पण मराठी माणसाच्या थडग्यावर विकास होणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. राज ठाकरेंचं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार उद्धव ठाकरेंनी पक्षाची धुरा राज ठाकरेंकडे द्यावी. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ वन यांचं आवाहन. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपाला धक्का. भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड उद्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. नागपुरात महाज्योतीची 7 मजली भव्य इमारत तर 12 मजली भव्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज इमारतीचं भूमिपूजन. कापूस सोयाबीन खरेदी केंद्र कधी सुरू होणार, बच्चू कडूंचा सवाल. 21-22 तारखेपर्यंत खरेदी केंद्र सुरू केलं नाही तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू, बच्चू कडूंचा इशारा. आमचा एकच ॲटम बॉम्ब, विरोधकांचं काम तमाम. उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. लवंगी फटाके फोडून गेले त्याचा हिशोब मी घेणार, शिंदेंचा गणेश नाईक यांना टोला. निवडणुकांचं घोडा मैदान जवळ, ठिकऱ्या कुणाच्या उघडतील हे ठाण्यातील जनता दाखवेल. जे भूमिकेवर स्टँड राहत नाही त्यांचा लोक बँड वाजवतात. ठाणेकर जनता सुज्ञ, धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा. त्या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नाही. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणावर मंत्री मुरलीधर मोहोळांचं स्पष्टीकरण. काँग्रेस पक्षाचे सोलापूरचे माजी आमदार दिलीप मानेंचा भाजपा प्रवेश निश्चित. दिवाळीनंतर मुंबईत होणार पक्षप्रवेश सोहळा. काँग्रेसला सोड चिठ्ठी देऊन भाजपात जायचा घेतला निर्णय. ठाकरे बंधू ठाणे महापालिकेत 75चा आकडा पार करतील, संजय राऊत यांचा दावा. जीएसटी कपातीनंतरही खरं तर सिमेंटचे दर जसेच्या तसेच, ग्राहक आणि दुकानदार नाराज. एसटीत चालक वाहकांची कमतरता, नव्या गाड्या असूनही दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय. विकास गोगावले युवा ब्रिगेडकडून अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना मदतीचा हात. अतिवृष्टीग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशानं 500 किराणा किटचं वाटप. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नामांतरण. रेल्वे स्थानकाचं नावही आता छत्रपती संभाजीनगर होणार. शहरानंतर रेल्वे स्थानकाच्या नावातही आता बदल. दाभोळ खाडीत सुवर्णदुर्ग शिपिंगच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक हाऊसबोट प्रकल्पाचं उद्घाटन. 8 रूम्स असलेली महाराष्ट्रातील पहिली हाऊसबोट. नगर परिषद पूर्णा यांच्या वतीनं आयोजित महिला बचत गट स्टॉल प्रदर्शनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अन्न प्रक्रिया, हस्तकला, शिवणकाम, घरगुती वस्तू आणि फॅन्सी आयटम्स व दिवाळी सजावटीच्या वस्तूंनी नागरिकांचं लक्ष वेधलंय. राज्यात ऑक्टोबर हिट. राज्यातील उच्चांकी 37 तापमानाची नोंद. सिंधुदुर्ग एसटी विभागात नव्यानं एसटी बसेस दाखल. या नवीन लाल परी कुडाळ विभागाला देण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या फेऱ्यांसाठी वापरण्यात येतील. रेल्वेमध्ये 1104 पदांसाठी थेट भरती. 10वी ITI पास तरुणांसाठी सुवर्ण संधी. कोल्हापुरात महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेत 150 टन कचरा उठाव. प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम. ऐन दिवाळीत प्रवाशांचा खोळंबा. मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. अनेक एक्सप्रेस मेल देखील आज विलंबानं.
दिवाळीत फटाके फोडताना विद्युत सुरक्षेची काळजी घ्या. फटाके फोडताना विद्युत फीडर वायरपासून लांब ठेवा. महावितरणकडून नागरिकांना आवाहन. मिठी नदीवर नवा पूल उभारणार. जुना पूल पाडून नवीन पुलाची उभारणी. पूल उभारण्यासाठी 303 कोटी रुपयांचा खर्च येणार. पुलाच्या कामासाठी महापालिकेनं कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचं राज्य सरकारला जागेसाठी पत्र. संगीत अकादमी सुरू करण्यासाठी जागेची मागणी. राज्य सरकारकडून म्हाडाला जागेचा शोध घेण्याचे निर्देश. हिंगोली जिल्ह्यामध्ये धुक्याची दाट चादर. भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता. दिवाळी निमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल. येत्या मंगळवारी लक्ष्मीपूजन निमित्तानं पुणे मेट्रो सेवा सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत उपलब्ध राहणार. भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट येथे भयंकर अपघात. बेस्ट बसच्या खाली येऊन चिमुरडीचा मृत्यू. बसच्या धडकेत 2 दुचाकी घसरल्या. वीज महावितरण कंपनीचा मनमाड. शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना त्रास. तासनतास वीज पुरवठा खंडित. बाजारपेठेवर अंधाराचे साम्राज्य. व्यापारी दुकानदार संतप्त. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. आठवडी बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट. बारामतीमधील सुप्यात बाजरीची विक्रमी आवक पाहायला मिळते. खरं तर प्रति क्विंटलला 3,300 रुपयांचा दर. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या अनुदानातून कर्ज वसुली करू नये. तसेच बँक खाते होल्ड करू नये. जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना आदेश. बीड जिल्ह्यात 570 कोटी 78 लाख जिल्हा व्यवस्थापनाकडे जमा. बारामतीत 3 एकर ऊस जळून खाक. बारामतीतील मोरेगाव मधील नवले वस्ती जवळील घटना. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अळ्या किडे असलेला तांदूळ. तहसीलदारांच्या टेबलावर लाभार्थ्यांचा संताप. बीडच्या वडवणी तालुक्यातील या धक्कादायक प्रकारानंतर तहसीलदारांनी निकृष्ट धान्य तात्काळ बदलण्याच्या सूचना दिल्यात. करमाळ्यात अॅट्रॉसिटी बचावसाठी हलगीनाद आंदोलन. अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ केवळ नोटिशीद्वारे सोडण्यात आल्याचा प्रकार. दिवाळीच्या जाहिरात फलकांवर पालिकेची कारवाई. अनधिकृत जाहिरात फलक पालिकेनं तोडले. 16 जाहिरात फलक 82 पोस्टर्सवर कारवाई. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केरसुणीच्या दरात 10 ते 15% वाढ. यंदा मोठ्या केरसुणीला 80 रुपये तर छोट्या केरसुणीला 60 रुपये दर. दिवाळीच्या खरेदीसाठी नागपूरच्या सीताबर्डी बाजारात गर्दी. विविध साहित्यानं बाजार सजले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात कोट्यवधींची उलाढाल. पुण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह. दिवाळीच्या पारंपरिक वस्तूंबरोबरच आधुनिक सजावटीच्या वस्तूंनाही बाजारपेठेत मोठी मागणी. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्णनगरीमध्ये 50 कोटी रुपयांच्या वर उलाढाल. गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्या चांदीच्या भावात वाढ. यवतमाळमधील कोंडेश्वर महादेव मंदिर. दिव्यांच्या आरासानं परिसर उजळून निघाले. ग्रामस्थांनी मंदिरात आरती केली तर संपूर्ण मंदिर दिव्याने उजळून निघालं. अमरावतीत भाजपचे नेते माजी मंत्री प्रवीण पोटेंनी साजरी केली निराधारांसोबत आगळी वेगळी दिवाळी. दरवर्षीप्रमाणे आधार केंद्रात स्नेहमेळावा आणि साहित्य वाटप. दिवाळी निमित्त ग्राहकांची लगबग. जीएसटी घटल्यानं वाहने खरेदीत वाढ तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीत वाढ. दिवाळी निमित्त फराळाचं साहित्य घेण्यासाठी रांगा. फराळ साहित्याच्या दरात 5 ते 10% वाढ. फटाके दिव्यांसह तयार फराळांचे देखील सजले स्टॉल्स. गडचिरोलीमध्ये आकर्षक दिव्यांनी सजली बाजारपेठ. पणत्यांपासून विविध आकर्षक सजावट केलेल्या दिव्यांची खरं तर विक्री सुरू आहे. भिवंडी तालुक्यातील खारबाव या ठिकाणी कालिका माता दीपोत्सव उत्साहात साजरा. पंचक्रोशीतील अनेक महिला आणि आजी माजी सरपंच आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित. जळगावकरांनी घेतला दिवाळी पहाटचा आनंद. भाऊच्या उद्यानात दिवाळी पहाट कार्यक्रम. गणेश वंदनानं दिवाळी पहाट कार्यक्रमाला सुरुवात. दिवाळीत शहर स्वच्छतेसाठी 3200 कर्मचारी सज्ज. 50 घंटा गाड्याची नेमणूक. दिवाळी सणात खरेदी करण्यासाठी भिवंडी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी. विशेष म्हणजे सोने खरेदी करण्याची परंपरा असल्यानं वाढत्या महागाईतही शहरातील सोन्याच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी.
साताऱ्याच्या उंडाळे गावातील क्षेत्रामध्ये वन विभागाने AI लेपर्ड डिटेक्शन सिस्टम बसवली आहे। त्यामुळे उंडाळे गावात बिबट्या आल्याचं सायरनद्वारे आता समजणार आहे। कार चालकाने दिलेल्या धडकेत एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू। नागपुरातील वाघोली जवळ सकाळी 6च्या दरम्यान घडली घटना। सांगवी पोलिसांनी हुल्लडबाज तरुणांवर कारवाई केली आहे। हुल्लडबाज तरुणांना जमिनीवर बसवून पोलिसांचा खरं तर कारवाईचा बडगा पाहायला मिळतोय। दिवाळी निमित्त ग्राहकांची लगबग। जीएसटी घटल्याने वाहने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीत वाढ। थायलंडमधील कमळांचं सरोवर फुललंय। फोटो काढण्यासाठी निसर्गप्रेमींची गर्दी। युरोपमधील स्लोवेनियामध्ये वाढली तपकिरी अस्वलांची संख्या। अस्वलांची वाढती संख्या मात्र तेथील नागरिकांसाठी डोकेदुखी। अमेरिकेत सापडला अत्यंत दुर्मिळ कॅलिको पक्षीचा लॉबस्टर। यासोबतच अद्भुत लॉबस्टरला तज्ज्ञांनी जॅकी असं नाव दिलंय। भारताच्या स्वदेशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल सर्वम AIचं लवकरच आगमन होणार। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा। चंद्रपूरमध्ये आजोबा आणि नातू दोघेही वाहून गेल्याची घटना घडली आहे। चंद्रपूरच्या हिरापूरमध्ये नातवाला वाचवताना आजोबा खरं तर कालव्यात पडले होते। दोघांचा शोध सुरू असून घटनेमुळे परिसरात शोककळा। घराच्या ओट्यावर एकाच वेळी 5 बिबटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आलेत। जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी गावात भीतीचं वातावरण। बातमीचा इम्पॅक्ट। नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर चालत्या 4चाकी वाहनावर स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आला होता। ऑडी गाडीवर बसून 2 तरुणांनी स्टंटबाजी केली होती। आता या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल। जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे। धारूर आणि केज तालुक्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका टोळीतील 5 गुंडांना 2 वर्षांसाठी जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले। हरवलेले 76 मोबाईल फोन्स जुना राजवाडा पोलिसांनी शोधून मूळ मालकांना परत दिलेत। कर्नाटक, आंध्र प्रदेश, मुंबई, पुणे या शहरांसह इतर शहरातून 11 लाखांचे मोबाईल हस्तगत करण्यात आलेत। पंढरपूरमध्ये 9 लाखांच्या गुटख्यासह 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। चोरट्यांनी 10 तोळे सोन्यासह रोकड चोरांनी लंपास केले। कोल्हापूरमधील शाहूपुरातील घटना। जळगाव जिल्ह्यातील विविध भागांतून हरवलेले 63 महागडे मोबाईल मूळ मालकांना पोलिसांनी परत केलेत। परत केलेल्या मोबाईलची एकूण किंमत 14,50,000। पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्ड्यावर क्राईम ब्रांचचा छापा। 2 लाखांच्या मुद्देमालासह 4 जण ताब्यात। कोल्हापुरात भर दिवसा घरफोड्या करणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात। 3 तोळे दागिन्यांसह 25,000ची रोख रक्कम जप्त करण्यात आली। निलेश गायवळच्या घरातील अॅम्युनेशन बॉक्स सापडलाय। काडतुसं ठेवण्याचा अॅम्युनेशन बॉक्स सापडला। बॉक्स रिकामा, काडतुसं गेले कुठे याचा तपास सुरू। जळगावमध्ये इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग। सुमारे 10 लाखांचे नुकसान। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय। बातमीसह गावटू ग्लोबलमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही मराठी। नमस्कार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।